सोबत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार आहेत। कर्नाटकमध्ये विधानसभेमध्ये आमदारांनी अशी मागणी केली, जर बेळगाव केंद्र शासित करत असतील तर मुंबई सुद्धा केंद्र शासित करावं। लक्ष्मण सवदी जे आमदार आहेत कर्नाटकचे, त्यांनी ही मागणी केली आहे। राज्यातल्या काँग्रेसची भूमिका बाहेरच्यांना बोला, मुंबई ही रक्तातून आणि लढ्यातून महाराष्ट्राला जोडले गेलेले आहे। मुंबई काही सहज महाराष्ट्राला जोडली गेली नाही, त्याचा एक बलिदानाचा आणि त्यागाचा इतिहास आहे। त्यामुळे कोणीतरी येतो आणि बोलतो, बरडतो की मुंबई केंद्रशासित करा, याला काही तथ्य नाही। इथे कुठल्याही भाषेचा, मुंबई सर्व भाषिक आहे आणि सर्व भाषिकांचा आणि सर्व धर्मियांचा सन्मान, मान, त्यांचं संरक्षण ही मुंबई नेहमी करत आली। काँग्रेसचे आमदार आहेत लक्ष्मण सवदी म्हणून त्या सौदींना वगैरे तिकडे बोलायचा अधिकार आहे। तिकडे बेळगावचं ते बोलत असतील तर ते योग्य आहेत, कारण बेळगावमध्ये भाषावादामुळे जे काही आंदोलन आणि जे परिस्थिती मराठी भाषिकांची, नेहमी कुठलंही सरकार आलं तरी त्याच जी मागणी आपल्या सरकारकडनं किंवा आपल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांकडनं केली जाते की बेळगाव केंद्रशासित झाला पाहिजे, तर त्यांचं असं म्हणणं आहे की मुंबई सुद्धा केंद्रशासित आहे। ते आता असं आहे की त्या राज्यातल्या मंत्र्यांनी, आमदारांनी काय बोललं याला काही देणे घेणं नाही। मुंबई केंद्रशासित होण्याचा विषयच नाही, बेळगावमध्येच वाद आहे। वाद नेहमी बेळगावच्या मराठी भाषिकांसाठी होतो आहे। मराठी केंद्राने लक्ष घालावं। खरं तर सर्वोच्च न्यायालयात अनेक दिवसापासून हा निर्णय आहे, केंद्राने लक्ष घातलं। 2 राज्यांच्या प्रमुखांना बोलवलं की 10 मिनिटांमध्ये म्हणणं आहे की त्या राज्यातल्या काँग्रेसच्या आमदाराची ती भूमिका असू शकते, त्यांची ती भूमिका असेल, ती भूमिकेशी आमचं काही देणं घेणं नाही। त्यामुळे हे होते विजय वडेट्टीवार। त्यांचं असं म्हणणं आहे की जी भूमिका कर्नाटकमधील काँग्रेसच्या आमदारांनी मांडलेली आहे ती त्यांची भूमिका आहे, मात्र राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची, आमदारांची ती भूमिका नाही। मुंबई कुठल्याही प्रकारे केंद्रशासित होऊ शकत नाही, असं विजय वडेट्टीवार यांचं म्हणणं आहे। कॅमेरामॅन अनिल संघर्ष, वेदांत ने, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।